माझे पैसे कधी देणार मग मला? ओ दादा, आताच गोकुळ कारखान्याला ऊस दिलाय हो. बिल आलं की लगेच देतो. असं आण. तुझं ऊस किती टन केलंय? अवघ्या 30 टनात आणि येणारे किती पैसा? माझं कर्ज किती आहे माहित आहे का तुला? या महिन्याचं व्याज पकडून 4,25,000 कर्ज आहे. एक लक्षात ठेव, 2 दिवसाचा टाइम देतो. जर माझे पैसे नाही आणून दिले तर तुझं घर जाळून टाकेल. समजलं का तुला? अहो दादा, 2 दिवसात कसं देऊ मी कसं करू? मर मग मर. कैलासराव, जर तू माझ्या हातनं मेलास ना तर फुकाट मरशील. काय फुकाट? त्यापेक्षा तू आत्महत्या कर ना. शासनाकडून पैसे तरी भेटतील. माझं कर्ज पण देशील, घरच्यांना पण पैसे देशील. आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा आत्महत्या केली. सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1.25 लाखाची मदत जाहीर. काय करतोयस? काय चाललंय? हा, फास घेतोयस का? नाही दादा, नाही. फाशी घेत होतास का नाही तू? नाही तर काय करू मी? काय करा मग मी? आमच्या शेतात काही तर पिकानच झालंय. इथं कधी पाऊस पडला तर गारपीट हायच बघा. आमच्या नशिबाला फक्त ओला दुष्काळ आणि वाळला दुष्काळ एवढंच आहे. आणि या परिस्थितीतून बी पीक आणलं तर त्याला बाजारात भाव नाही. काय राहिलेलं काय माती खाऊ का? ओ, खताचे औषधाचे भाव आम्ही गगनाला भिडल्यात, गगनाला. शेती करावं का गाडव राखावं हे बी काही ना. हरलो दादा, हरलो. खरंय तुझं, खरंय. तुझ्या समोर मरण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. घे पास लावून घे. अरे घे ना, पास लावून घे. कोण आहेस तू? तुला माझ्या मरणाची एवढी कशाला घाई? मी पांडवा, इथं राहतो. तू कशाला वेळ घालतोस? घे ना, अरे पास लावून घे. कुठं गेला असेल पोरगा गं बाई? मामांजी, जरा तुम्ही पारावर बघून ये जा. कुठं गेलेत? माझ्या फुटक्या डोळ्याने कधी दिसणार बाळा? आणि कसं धावतच पडीत? बघ जा, कुठे गेला बाप तुझा? आई, बघ बाबा आले. सकाळपासून नुसता घोर लावून टाकलाय. त्या घरात 2 म्हातारे माणसं आहेत, त्यांचा तरी विचार करायचा ना हो. माझं तर सोडूनच द्या फाटकीचं. मला वाटलं बाई त्या कर्जाच्या पायी कुठे जीवाचं बरं वाईट. या बसा आता, जेवायला वाटते. एकदा घरात तरी सांगून जायचं ना हो, कुठे गेला? बाळा कुठं गेला होता? करमून लागलं बाबा. बस. वहिनी, याचा निर्णय झालाय. तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. वहिनी, सांभाळा स्वतःला. बाबा, अजून नका करा. मी खूप अभ्यास करीन. वाटतं साहेब घालून ना तुम्हाला पैसे आणून देईन. बाबा, आत्महत्या नका करू. बाळा, चिमणीचं बघतोस का ना? हे काड्या गोळा करते आणि त्याच्यानेच घर बनवते. मग वादळाचं सगळं उडून जातं. ती घाबरत नाही.